जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण मागच्या सत्रामध्ये भीती या विषयावर डॉक्टर सचिन यांच्याकडून माहिती घेत होतो. डॉक्टर सचिन, मागच्या सत्रामध्ये तुम्ही आम्हाला भीतीबद्दल जी काही प्राथमिक माहिती दिली, तर त्याच्यामध्येच तुम्ही म्हणत होता की काही मागच्या भूतकाळातल्या ही गोष्टी असतात ज्याच्यामुळे सुद्धा लोकांना भीती वाटत असते. परंतु अशीही काही लोक आम्ही समाजामध्ये पाहिलेली आहेत की ज्यांना भविष्याची पण खूप काळजी असते आणि त्या काळजीमध्येच त्यांची भीती निर्माण होऊन जाते. तर ह्याच्यासाठी किंवा हे असं का होतं आणि ह्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीने काय करावं? येस, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. याला आम्ही अँटिसिपेटरी एन्झायटी म्हणतो इंग्रजीमध्ये. मला एक सुंदर गोष्ट या ठिकाणी आठवते. सत्य आहे की नाही मला माहित नाही, पण एक करोडपती होता ज्याच्याकडे भरपूर पैसे होते. म्हणजे त्याच्याकडे एवढा पैसा होता की त्याच्या 7 पिढ्या बसून खाऊ शकतील, तरी त्याला भीती वाटायची आणि चिंता असायची. तर त्याला एकाने विचारलं की का रे बाबा, तुझ्याकडे तर एवढा पैसा आहे, धन आहे, सुख समृद्धी आहे, तुला कसली चिंता आणि कसली भीती आहे? तुझ्या तर 7 पिढ्या बसून खाऊ शकतील, तू काही नाही केलं तरी. तर त्या व्यक्तीने फार छान उत्तर दिलं. तो म्हणाला की मला ह्याची चिंता नाही आहे किंवा भीती नाही आहे की माझ्या 7 पिढ्यांचं काय होणार. मी विचार करतोय माझ्या 8व्या पिढीचं काय होईल. म्हणजे 7 पिढ्या तुमच्या चांगल्या प्रकारे खाऊ शकतात, पण 8व्या पिढीची चिंता आहे. अँटिसिपेटरी की मेरा क्या होगा, माझं काय होणार आता भविष्यामध्ये. आणि हा जो प्रकार मी पाहिलेला खास करून सगळ्या वयोग्रुपमध्ये, पण यंगस्टर्स मध्ये जास्त आम्ही पाहिलेलं आहे की कसं आहे माझं भविष्य, अंधकारमय, मला काही दिसत नाही. आणि भरपूर वेळेला ते असा निगेटिव्ह विचार करतात की भविष्यामध्ये माझं ठीक नाही होणार, माझ्याकडे आता काही नाही आहे. आणि असे भरपूर निगेटिव्ह विचार करून करून ते आपली भीती हा एक राक्षस आहे की जेवढा तुम्ही निगेटिव्ह विचार करत जाल तेवढा त्याचं रूप वाढत जातं. अँटिसिपेटरी एन्झायटी, भविष्याबद्दल असणारी चिंता भरपूर कॉमन आहे आणि भरपूर लोकांमध्ये असते. आणि मी बघितलंय की हळूहळू जशी व्यक्तीमध्ये मॅच्युरिटी येत जाते, त्याचा अनुभव जसा वाढत जातो, तर हळूहळू ती भीती कमी व्हायला लागते नॅचरली. पण काही लोकांमध्ये ही भविष्याची चिंता असतेच, किती तुम्ही काय प्रयत्न करा तरी ती राहते. आणि मग त्यावेळेला त्याला योग्य काउन्सिलिंग, मार्गदर्शन, समुपदेशकाला भेटायचं आणि काही सकारात्मक विचार केले आणि जर आवश्यकता वाटली तर काही औषधं थोड्या दिवसासाठी घेतली, तर हळूहळू ही आपण भविष्याची चिंता किंवा भीती आहे ह्याला आपण कमी करू शकतो. डॉक्टर साहेब, ह्याच्यात अजून एक प्रश्न मला कित्येकदा येतो की आम्ही बघतो सुद्धा कित्येकदा की आई वडिलांना मुलांची चिंता असते, मुलांनाही कुठली तरी चिंता असते. तर ही चिंता जी आहे किंवा फिअर जी आहे म्हणा, भीती सुद्धा कित्येकदा तरी असंच होतं की आई वडिलांना एखाद्या वस्तूची भीती आहे, तर तीच भीती मुलांनाही होते. तर हे एक इन्फेक्शियस किंवा हेरिडेटरी, आपण अनुवंशिक वगैरे प्रकार आहे का? अनुवंशिकतेबद्दल तर मला माहित नाही, पण येस, ह्याचं कारण आपण पाहू शकतो की आपण जसं मागच्या सत्रामध्ये पाहिलं की भरपूर मानसिक आजार जे असतात ते फॅमिलीजमध्ये, जसं डिप्रेशन आपण बघितलं किंवा आणखीन जे आजार आहे त्याच्यामध्ये ते फॅमिलीमध्ये येतात, जीन्समध्ये. जीन्स हा शब्द आधुनिक वैद्यकशास्त्राने वापरलेला आहे. आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की आपण एक शब्द वापरतो ज्याला आपण म्हणतो संस्कार. तर भीती हा सुद्धा एक संस्कार आहे. आणि संस्कार कसे बनतात, तर संस्कार आपल्याला मिळतात आपल्या आई वडिलांकडून किंवा शिक्षकांकडून किंवा जे असे रोल मॉडेल, मोठे व्यक्ती आपण जेव्हा लहान होतो त्यांच्याकडून आपण शिकतो. तर ते नकळत मुलांमध्ये एक स्वभाव असतो की मुलं मोठ्यांना कॉपी करतात. तर सहज आम्ही बघितलं की जे आई वडिलांमध्ये संस्कार असतात ते मुलांमध्ये यायला वेळ लागत नाही. आमच्या घरामध्ये आम्ही पाहिलं की आमच्या आई वडिलांना कोणी घरी उशिरा आलं किंवा समजा 8 वाजता यायची वेळ आहे, 8:30-9 वाजले तरी आलं नाही, तर मग ते वाट बघत बसणार आणि काही खाणार नाही आणि त्यांना पुन्हा पुन्हा संडासला जावं लागायचं पोटात. कारण त्यांच्या डोळ्यासमोर यायचं की उशीर झालाय म्हणजे काहीतरी गडबड आहे, काहीतरी वाईट झालेलं असणार आहे. हा विचार येऊन येऊन पुन्हा पुन्हा त्यांना तो त्रास व्हायचा. मग ते त्रास तो मुलांमध्ये सुद्धा, कारण मुलं पण मग घाबरायची, आई वडील घाबरले तर मुलं पण घाबरायची, असं काय झालं ते. मग तो संस्कार ऑटोमॅटिकली आपण कॉपी करतो. तर हा जो संस्कार आहे, येस,
फॅमिलीमुळे, आई वडिलांमुळे किंवा वरिष्ठ फिगर्समुळे लहान मुलांमध्ये येतो आणि तो संस्कार आपण पुढे घेऊन जातो. तर भीतीचा हा संस्कार आहे, अशा प्रकारे आपल्यामध्ये येऊ शकतो. डॉक्टर साहेब, एखाद्या व्यक्ती ज्याला खूप भीती आहे, तो एखाद्या फिअरफुल स्टेजमध्ये आहे, त्या व्यक्तीला नॉर्मल स्टेजमध्ये आणायला साधारण किती वेळ लागेल? ज्या वेळेला भीती आणि पॅनिक ज्याला आम्ही म्हणतो, अशी केसेस आमच्याकडे येतात जेव्हा तो पॅनिक स्टेजमध्ये असतो. पॅनिक अवस्थेमध्ये त्याला आणण्यासाठी किंवा आपल्याला पण जेव्हा पॅनिक वाटेल तेव्हा आम्ही बघितलं की इन्स्टंटली त्यावेळेला काय करायचं असतं. भीतीमध्ये आपला जो श्वास असतो याला आम्ही शॅलो ब्रीदिंग म्हणतो. तो गहरा श्वास नसतो, डीप ब्रीदिंग नसतं. तर ज्या वेळेला आपण त्या अवस्थेमध्ये असतो, कारण भीती किंवा कोणती नकारात्मक मानसिक अवस्था त्याचा आपल्या श्वसनाशी फार जवळचा संबंध आहे. तुम्ही तुमचं श्वसन बदललं की तुमची ती फिलिंग जाऊ शकते. मग ज्या वेळेला आपल्याला भीती वाटते, जसं तुम्ही बघितलं असेल की जे स्पोर्ट्समॅन असतात, 100 मीटरची रेस आहे, फायनल आहे, ऑलिम्पिक आहे, तुम्ही बघितलं असेल जे स्पोर्ट्समॅन असतात ते काय करतात ते तुम्ही ऑब्झर्व केलंय? ते डीप ब्रीदिंग घेतात. जेव्हा आपण असा डीप ब्रीदिंग घेतो तर आपल्या आतमध्ये जी भीती असते ती भीती आपण बाहेर सोडत असतो. म्हणजे त्यावेळेला पॉझिटिव्हिटी माझ्यामध्ये येते आणि निगेटिव्हिटी माझ्यातली बाहेर जाते. वी आर वॉशिंग ऑफ दॅट निगेटिव्हिटी. तर हा जो डीप ब्रीदिंगचा प्रकार आहे तो भीतीला तुमच्या इन्स्टंटली दूर करू शकतो तात्पुरता. त्यामुळे आम्ही ह्या पेशंटना खास करून सांगतो की तुम्ही डीप ब्रीदिंग घ्या ज्या वेळेला तुम्हाला भीती वाटेल. म्हणजे गहरा श्वास घ्यायचा आणि गहरा श्वास म्हणजे तुमचं जे पोट आहे ते पुढे आलं पाहिजे. ठीक आहे ना. डीप ब्रीदिंग, ॲब्डॉमिनल ब्रीदिंग ज्याला आम्ही म्हणतो. कारण भरपूर वेळेला लोक गहरा श्वास म्हटलं पण तो श्वास तुमचे फुफ्फुस आहे ते एक्सपांड होत नाही. कारण तुम्हाला जसा ऑक्सिजन मिळेल चांगला, तुमचे फुफ्फुसातले जे छोटे छोटे अल्व्हिओला आहे ते ओपन होतील तेवढं यू विल फील मोर कम्फर्टेबल. भीतीच्या अपोजिट जो गुण आहे जो आहे करेज किंवा हिम्मत. आणि हिम्मतवाला व्यक्ती कॉन्फिडंट असतो आणि कॉन्फिडन्स तुमच्या श्वासामध्ये असतं. तर जसा श्वास तुमचा दीर्घ असेल आणि गहरा असेल तर तुमच्यामधली भीती जाऊ शकते. तर ज्या वेळेला तुम्हाला अॅक्यूट भीती अशी वाटते, नंबर 1 तुम्हाला करायचं आहे की गहरा श्वास घ्यायचा आहे. ठीक आहे ना. दुसरं तुमचा सेल्फ टॉक. इमिजिएटली तुम्हाला जशी भीती वाटली इमिजिएटली तुम्हाला स्वतःशी बोलणं चालू करायचं आहे की येस परिस्थिती आहे, मला याच्यामध्ये भीती वाटते आहे ना, एक्नॉलेज माय फिअर, मला भीती वाटते आहे पण ही भीती माझ्या कंट्रोलमध्ये आहे आणि मी माझे विचार बदलले तर माझी भीती जाऊ शकते. मी कंट्रोलमध्ये आहे, मी रिलॅक्स आहे, मी शांत आहे, मी या परिस्थितीला हाताळू शकतो. परिस्थिती एकदम आता बाहेरची नाही आहे, आय कॅन हँडल द सिच्युएशन. असं पुन्हा पुन्हा स्वतःला आपण पॉझिटिव्ह पेप टॉक किंवा पॉझिटिव्ह असे विचार दिले तर जी भीती आपल्याला 100% होती ती कमी होऊन हळूहळू 50, 40, 30% येऊ शकते. भीती हा एक फिलिंग आहे आणि ही फिलिंग येते आपल्या विचारामुळे. फक्त ते विचार आपल्या जाणतेपणामध्ये नसतात, सबकॉन्शियस असतात. तर तो एक प्रकारचा जसं आम्ही म्हणतो की रामायण आणि महाभारतामध्ये ते युद्ध जेव्हा दाखवतात की रावण एक बाण सोडतो तर राम इथून एक बाण सोडतो. रावणाने जर अग्निबाण सोडला तर राम इथून पर्जन्यास्त्र सोडतो. तर भीती पण हा एक अग्निबाण आहे. तुम्हाला पर्जन्यास्त्र तुमचं तयार करायचं आहे. तर ही जी फिलिंग आहे ती विचारांमुळे येते. तुम्ही विचार बदलले तर फिलिंग बदलणार आहे तुमची. तर तुम्ही असे विचार आणले मनामध्ये की ही फिलिंग माझ्या कंट्रोलमध्ये आहे, मी माझे विचार बदलले तर ही फिलिंग जाऊ शकते, सिच्युएशन इज अंडर कंट्रोल, परिस्थिती माझ्या नियंत्रणात आहे, मी शांत स्वरूप आहे, मी कोणत्याही परिस्थितीला हाताळू शकतो, स्वयं परमात्मा माझ्या बरोबर आहे, माझा विजय निश्चित आहे. असे जर तुम्ही सकारात्मक विचार केले, पुन्हा पुन्हा आणले तर ती भीती हळूहळू कमी होऊ शकते इन्स्टंटली. आणि मग त्यावेळेला कमी झाली की तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलून दाखवायचं असतं. यू मस्ट टॉक टू समवन. जेवढं तुम्ही बोलाल दुसऱ्यांना आणि जो समोरचा व्यक्ती पण पॉझिटिव्ह पाहिजे, पण जो तो पॉझिटिव्ह असेल तो तुम्हाला चांगल्या प्रकारे ऐकून गेला आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं त्याने तर ती भीती हळूहळू कमी होऊ शकते. डॉक्टर साहेब, ही गोष्ट तुम्ही खूप चांगली सांगितलेली आहे. पण कित्येकदा आम्हाला असंही अनुभव होतात किंवा काही लोक आम्हाला समोरून सुद्धा म्हणतात की इतकं घाबरणं चांगलं नाहीये. तर मला एक असं जाणून घ्यायचंय की जर भीती एखाद्या व्यक्तीमध्ये आहे
तर त्याचे काही पुढे चालून मानसिक आजारांमध्ये रूपांतर होऊ शकतं का? मेंटल इफेक्ट्स काही असतात का पुढे जाऊन? येस, हा प्रश्न पण अतिशय सुंदर आहे. सायंटिस्टनी भरपूर लोकांना फॉलोअप केलं. जेव्हा ते आले तेव्हा सायंटिस्टनी त्यांचं ब्रेनचं स्कॅन केलं आणि त्यांनी बघितले की ज्या लोकांमध्ये चिंता, निराशा, औदासीन्य किंवा भीती हे जे सगळ्या मानसिक भावना होत्या, तेव्हा त्यांनी सुरुवातीला बघितलं त्यांच्या ब्रेनमध्ये काही चेंजेस नव्हते. पण हळूहळू त्यांना फॉलोअप करत गेले. ते काही ट्रीटमेंट न करता, त्यांनी औषध वगैरे काही घेतलं नाही, नुसतं फॉलोअप केलं. तर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर त्यांनी बघितलं की सुरुवातीला जे चेंजेस नव्हते ते आता मस्तिष्कामध्ये दिसायला लागलेले आहेत. भीती हा एक इंडिपेंडंट फॅक्टर असू शकतो किंवा भीती हा एक दुसऱ्या आजाराची सुरुवात पण असू शकते. कॉमनली आम्ही बघतो की जे न्यूरोटिक आजार आहेत, म्हणजे मानसिक आजार 2 प्रकारचे असतात. एक न्यूरोटिक ज्याच्यामध्ये आपल्याला भान असतं वास्तवाचं, आणि वास्तवाचं भान संपूर्णपणे तुटलेलं असतं. सायकोसिस हा मोठा मानसिक आजार झाला. तर हे वास्तवाचं भान असलेले आजार न्यूरोटिक मध्ये, त्याच्यामध्ये भीती किंवा अँक्झायटी, चिंता वाटत राहणे, सतत चिंता वाटत राहणे, विनाकारण चिंता वाटत राहणे, काही कारण नसताना पण मला सतत भीती. सगळं काय आहे घरामध्ये, सगळे लोक आहे, सगळे चांगले कोऑपरेटिव्ह आहे, आर्थिक मला काही प्रॉब्लेम नाही, संबंध सगळे चांगले, मला सगळं काय, तरी मला भीती वाटत राहणे. जसं मी ते उदाहरण दिलं फिजिकल ट्रेनरचं, सतत भीती वाटत राहणे, हा जो प्रकार आहे दॅट इज अ मानसिक. हा न्यूरोटिक आजारामध्ये येतो आणि ह्याच्यासाठी इलाज केला पाहिजे. तुम्ही सायकियाट्रिस्टची ओपिनियन घ्या. कदाचित हा मानसिक आजाराचं एक लक्षण असू शकतं. तर तुम्ही ओपिनियन घेऊन निदान करा चांगल्या प्रकारे, आणि काउन्सिलिंग, समुपदेशन आणि औषधं घेऊन ह्याला तुम्ही नियंत्रणामध्ये आणू शकता. डॉक्टर साहेब, आता तुम्ही काउन्सिलिंग बद्दल बोललात, तर फक्त काउन्सिलिंग किंवा मग फक्त ध्यान, ज्याला मेडिटेशन तुम्ही म्हणतात, ह्या 2 गोष्टींनीच एखाद्या व्यक्तीला ज्याला खूप भय आहे किंवा खूप फिअर आहे, तर ती गोष्ट नीट होऊ शकते का? का त्याच्यामध्ये अजून काही ऍड करावं लागेल? जसं बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकतो की काही वेळेला एरोमा थेरपी देतात किंवा असं म्युझिक थेरपी असते, तर असंही काही त्याच्यामध्ये हेल्पफुल होतं का? का ध्यानावस्थेमुळे मध्येच फक्त ह्याची आपल्याला मदत, ध्यानावस्थेचीच आपल्याला मदत मिळू शकते? सगळ्या थेरपी युजफुल आहेत मी म्हणेन. फक्त तुम्ही ह्या ज्या थेरपी आहे, एक असते प्रिन्सिपल थेरपी आणि एक सपोर्टिव्ह थेरपी. ठीक आहे. तर प्रिन्सिपल जी थेरपी आहे, पहिला मी पुन्हा सांगू इच्छितो, हे सगळे जे मानसिक आजार आहेत किंवा मानसिक अवस्था आहे त्याचे स्पेशालिस्ट असतात, त्यांचं आपण ओपिनियन अवश्य घेतलं पाहिजे. कारण जसं आपण बघितलं डिप्रेशनमध्ये किंवा दुसऱ्या आजारांमध्ये की हा एक मोठ्या आजाराची सुरुवात किंवा लक्षण असू शकतं. सो फर्स्ट आपण रूल आउट केलं पाहिजे की मला दुसरा आजार नाही आहे. घाबरायचं नाही, पण रूल आउट करायचं, एक इंडिपेंडंट ओपिनियन घ्यायचे. आणि मग त्याच्याबरोबर जर औषध असेल त्याच्याबरोबर आपण सपोर्टिव्ह म्हणून या सगळ्या पद्धती वापरू शकतो. तर प्रिन्सिपल सगळे हे जे भीती आहे किंवा क्रोध आहे किंवा डिप्रेशन आहे, चिंता आहे, ह्याच्यामध्ये औषधं आणि समुपदेशन हे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालल्या पाहिजे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही हे सगळं बाकीचं वापरलं तर तुम्हाला रिझल्ट चांगले येण्याची शक्यता असते. याच्यामध्ये आणखीन एक थेरपी ज्याला मी बिहेवियर थेरपी म्हणतो, ही फार इम्पॉर्टंट आहे. सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन. समजा एखाद्याला आता झुरळाची भीती आहे, झुरळ बघितलं की हा ओरडतो. मी भरपूर लोकांशी बघितलं झुरळाची फार भीती आहे, खास करून बहिणींना भीती असते, मला माहित नाही का, पाल, झुरळ आणि उंदीर. तर ते बघितलं ते एकदम ओरडतात. तर त्यांना आम्हाला ती भीती घालवायची, कारण झुरळ तर सगळीकडे आहे, तुम्ही किती प्रयत्न केला तरी ते झुरळ जात नाही. मी भरपूर वेळा बघितलं, आम्ही पेस्ट कंट्रोल करतो तर चांगले पेस्ट कंट्रोल करून सुद्धा ते झुरळ जात नाही, आणि किचन मध्ये तर झुरळ येतं, किती ठिकाणी झुरळ येतं, आणि झुरळ आल्यावर मग ते बिछाण्याच्या आजूबाजूला तुम्हाला दिसत, रात्रभर तुम्ही झोपणार नाही. तर ही भीती घालवण्यासाठी आम्ही काय करतो की पहिलं त्यांना झुरळाची माहिती देतो. झुरळ कसा प्राणी आहे आणि तो काय करू शकतो, त्याने आपल्याला जखम वगैरे काही होऊ शकत नाही किंवा आजार काय होऊ शकत नाही, आणि झुरळापासून आपल्याला काही नुकसान होत नाही. झुरळाबद्दल सगळी माहिती, मग त्यांना झुरळाचं चित्र दाखवतो की असं झुरळ आहे, ह्याला एवढे पाय असतात, ह्याचं डोकं असं आहे आणि ह्याचं शरीर असं आहे, हे अशा प्रकारे काम करतं. ठीक आहे, नाही ह्याला ह्याचं जेवण हे आहे, खाणं हे आहे, वगैरे वगैरे.
तर हळूहळू ते चित्र बघून तो घाबरतो, पण हळूहळू तो चित्राबरोबर कम्फर्टेबल व्हायला लागतो. मग आम्ही त्याला अशा एका रूम मध्ये नेतो जिथे एक किंवा दोन झुरळ आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर असतो की घाबरण्याची आवश्यकता, मी बरोबर आहे, ते बघ ते झुरळ ते काय करताय, ते स्वतःचं जेवण शोधताय किंवा त्याला कुठे जायचं असेल, मग ते झुरळाशी संवाद साधला जातो. हळूहळू आम्ही मग ते 2 झुरळाला 4 झुरळ करतो. मग तो 2 झुरळाबरोबर पहिला कम्फर्टेबल झाला, मग त्या 2च्या ठिकाणी 4, 4च्या ठिकाणी 6 आणि मग शेवटी अशी अवस्था येते की तो व्यक्ती ते झुरळ आणि भरलेल्या रूम मध्ये चांगला फिरत असतो आणि झुरळ त्याच्या अंगावर वगैरे चालत आणि ही इज व्हेरी कम्फर्टेबल. ह्याला सिस्टमॅटिक स्टेप बाय स्टेप घेऊन जाणं, मग हळूहळू ती भीती काढावी लागते. एक स्टेप मध्ये जात नाही, तुम्हाला हळूहळू ती ग्रेडेड स्टिम्युलस आम्ही म्हणतो, हळूहळू त्याचं प्रमाण वाढवत 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 मग ती भीती तुमच्यामधून निघून जाते. जसं आम्ही म्हटलं, काही लोकांना पाण्याची भीती असते. पाणी बघितलं की त्यांना वाटतं की मी बुडणार पाण्यामध्ये, पाणी माझ्या नाकातोंडात जाणार आणि मी बेशुद्ध होणार आणि मी मरणार. त्यामुळे पाण्यामध्ये पण जायला काही लोक घाबरतात आणि ते पाणी जास्त नसलं तरी ते घाबरतात, कारण पाणी म्हटलं की नाकातोंडात जाणार त्यांच्या, अशी त्यांच्या मनात भीती असते. मग घरच्या घरी छोट्याशा ह्याच्यामध्ये थोडं पाणी असेल, मग थोडं पाणी वाढवत मग छातीपर्यंत गळ्यापर्यंत आणि मग स्विमिंग पूलमध्ये आणि मग त्यांच्याबरोबर जाऊन हळूहळू त्यांच्या मनामध्ये पाण्याची भीती काढून टाकली जाते. अशा प्रकारे आम्ही सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन करतो. पण ह्याच्यामध्ये मी पुन्हा सांगेन की सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट, जसं आपण मागच्या सत्रामध्ये पण पाहिलं की द रूट कॉज ऑफ फिअर इज फिअर ऑफ डेथ, आणि ती भीती मेडिटेशनमुळे मुळापासून निघून जाते. कारण जेव्हा आपण स्वतःचं सत्य स्वरूप जाणून घेतो की मी अविनाशी चैतन्य शक्ती आत्मा आहे, जसं भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, नैनम छिंदन्ते शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्ते आपण न शोषयते. म्हणा मी एक अशी शक्ती आहे की जे शस्त्र ज्याला कापू शकत नाही, हवा ज्याला सुकू शकत नाही. तर मी अविनाशी आहे. जेव्हा तुमच्या मनामध्ये हा विचार रुजायला लागतो की मी अविनाशी आहे, माझा कधी विनाश होत नाही आणि मी शक्ती स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे, पवित्र स्वरूप आहे, हे विचार जेव्हा माझ्या मनामध्ये रुजायला लागतात तेव्हा माझी बुद्धी याला स्वीकार करते आणि परमात्म्याची मी संतान आहे. तो परमात्मा सर्व शक्तिवान माझ्या बरोबर आहे, नेहमी मी शिवची शक्ती आहे. हा विचार जेव्हा माझ्या मनामध्ये स्थिर व्हायला लागतो तर मला माझ्यामधली भीती निघून जाते. ब्रह्माकुमारीमध्ये मी बघितलं आहे की ब्रह्माकुमारीचे जे फाउंडिंग फादर होते, पिताश्री प्रजापिता ब्रह्मा यांनी माता आणि बहिणींची एक अशी टीम तयार केली आणि त्यांच्यामधून तो कॉन्शियसनेसच काढून घेतला की मी स्त्री आहे. आणि ह्या माता बहिणींद्वारे त्यांनी ट्रक चालवला त्यांच्या, ते पण 1936 साली. तुम्ही विचार करा, ज्या काळामध्ये स्त्रिया घराच्या बाहेर नाही पडायच्या त्या काळामध्ये यांच्याद्वारे ट्रक चालवला. त्यांच्याकडून 100 किलोची गोणी उचलून घेतली, त्यांच्याकडून चप्पल शिवून घेतली, सगळ्या प्रकारची कामं त्यांच्याकडे. त्यांच्यामधून ते भीती काढून घेतली की मी स्त्री आहे, मी हे करू शकत नाही, माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. तर हे त्यांनी कॉन्शियसनेस चेंज करून घेतला आणि अजूनही आम्ही बघतो की ही संस्था पूर्ण विश्वामध्ये, बहिणींना नेहमी समजलं जायचं की त्या सेकंदाने मागे राहायचं, पण सध्या आमच्या 8,500च्या वर शाखा पूर्ण विश्वामध्ये आहेत आणि 9 ते 10 लाख विद्यार्थी याचा रोज अभ्यास करतात. आणि ह्या सगळे जेवढी सेंटर्स आहेत सगळ्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते बहिणीद्वारे होत आहे. तर बहिणींमधून ती भीती काढून टाकली की तुम्ही मॅनेज करू शकत नाही, यू कॅन ऑर्गनाइज. तर एवढी मोठी संस्था चालवणं ही भीती होती की माझ्याकडून हे जमणार नाही. तर ही भीती कशी गेली, जेव्हा त्यांनी स्वतःला अनुभव केला की मी एक शिवशक्ती आहे आणि स्वयं सर्व शक्तिवान माझा पिता आणि माझ्या बरोबर आहे तो, त्यामुळे माझं अकल्याण कधी होऊ शकत नाही, हा संपूर्ण ड्रामा कल्याणकारी आहे. तर हा विचार जेव्हा त्यांच्या बुद्धीने स्वीकार केला तर ऑटोमॅटिकली त्यांची शक्ती जागृत झाली. आपण भावनामध्ये पुन्हा पुन्हा बघितलंय की ज्या काही नकारात्मक भावना आहेत त्या बेसिकली काय आहेत, तर एक प्रकारचा अंधकार आहे आणि जसा प्रकाश येतो आध्यात्मिकतेचा तर हा अंधकार दूर व्हायला लागतो. आणि भीती पण हा एक अंधकार आहे. म्हणून कदाचित शास्त्रांमध्ये अशी प्रार्थना आहे, तमसोमा ज्योतिर्गमे असतोमा सत्यगमे मृत्युमा अमरत्वम गमे. तर ह्या निर्भयता जो गुण आहे, निर्भयता आणि भीतीच्या अपोजिट निर्भयता आहे. तर ज्यांच्यामध्ये निर्भयता आहे त्यांच्यामध्ये भीती येत नाही. निर्भयता कशी येते, निर्भयता तुमचं सत्य स्वरूप जाणल्याशिवाय परमनंटली येऊ शकत नाही.
आणि जेव्हा हे सत्य स्वरूप आपण अनुभव करतो राजयोग ध्यानाद्वारे, तर आपली भीती मुळापासून जाऊ शकते, असा आमचा अनुभव आहे. आणि असे भरपूर केसेस मी स्वतः पाहिलेल्या आहेत ज्या बहिणींना हीच छोट्या छोट्या गोष्टींची भीती होती आणि ती भीती त्यांनी स्वतःतून काढून टाकली राजयोग मेडिटेशनच्या ध्यानाने. आणि आता त्या 1000 लोकांसमोर, भरपूर लोकांना 20-25 लोकांसमोर बोलायची भीती वाटते, पण अशा बहिणी मी बघितल्या ज्या 1000 लोकांसमोर कम्फर्टेबली बोलू शकतात. नाही तर स्टेज फोबिया किंवा स्टेज फिअर हा पण एक फार मोठा भीतीचा प्रकार आहे. आणि राजयोगाच्या आधारे आपण ह्या भीतीला आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. डॉक्टर साहेब, खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. दर्शको, आपण पाहिलं की छोटीशी गोष्ट आहे, पण नेहमीच आपल्याला ह्याच्याबद्दल चिंता होत होती, परंतु डॉक्टर सचिन यांनी आपल्याला फार सहज आणि सोप्या शब्दांमध्ये ह्या सर्व गोष्टींची माहिती दिली. आणि विशेषतः त्यांनी सांगितलं की ध्यान अवस्थेमुळे किंवा मग जे ज्ञान आहे ब्रह्माकुमारीजमध्ये मिळणारं जे ज्ञान आहे की मी एक शरीर नसून आत्मा आहे, कारण मूळ भीती जी मृत्यूची प्रत्येकामध्ये आहे, ज्याच्यामुळे आपल्याला भीतीची जाणीव होत असते, तर ते जे ज्ञान आपल्याला मिळतंय त्या ज्ञानामुळे आपण ही भीती घालू शकतो. तर ह्याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला जर हवी असेल तर आपल्या नजीकच्या ब्रह्मकुमारी सेवा केंद्राला नक्कीच तुम्ही भेट द्या, किंवा तुम्ही आमची जी वेबसाईट आहे www.bkmarathi.com ह्या वेबसाईटवरही तुम्ही भेट